गावाला आहे तर म्हणलं आज तुम्हाला दाखवते पारंपरिक पद्धतीने चुलीवरची काळ्या मसाल्यातल्या शेवग्याच्या शेंगाची भाजी। आता ही भाजी करण्यासाठी 2-3 कांदे चुलीमध्येच भाजून घेतले, थोडेसे फुटाणे, लसूण, खोबरं हे सगळं पाट्यावरती चांगलं असं बारीक करून घेतलं। चूल पेटवली, त्याच्यावरती कढई ठेवली। आता कढईकडे दुर्लक्ष करा कारण चुलीवरचीच कढई आहे। कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि घरगुती मसाला टाकला। त्यानंतर आपण बनवून घेतलेलं वाटण टाकून घेतलं आणि ते तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे। थोडंसं तेल, हळद, मीठ टाकून शेवग्याच्या शेंगा आधीच शिजवून घेतलेल्या होत्या। आता बनवलेल्या मसाल्यामध्ये शिजलेल्या शेंगा टाकून मिक्स केलं। आता पाणी तुमच्या आवडीनुसार टाका। इथं मी पातळ भाजी बनवली होती कारण आम्हाला बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खायची होती। वरून चवीनुसार मीठ टाकायचं, असेल तर कोथिंबीर टाका। आता चूल तर पेटलेली होती म्हणून 2-3 बटाटे सुद्धा भाजून घेतले होते। इथं रेडी आहे आपली काळ्या मसाल्यातल्या शेवग्याच्या शेंगाची भाजी। छान काला चुरला, त्याच्यासोबत लोणचं, बटाट्याचं भरीत, आमरस, चपाती हे सगळं होतं। आमची पंगत बसली